पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। गुढीपाडवा उत्साहात साजरा। नवापूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त बौद्धिक व भव्य पथसंचलन। गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नवापूर शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात बौद्धिक व भव्य पथसंचलन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली। यानंतर संघाच्या स्वयंसेवक प्राध्यापक कमलेश पाटील, डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी उपस्थित स्वयंसेवकांना बौद्धिक मार्गदर्शन केले। यामध्ये संघाच्या शतकपूर्तीचा ऐतिहासिक प्रवास, हिंदू संस्कृतीचे महत्त्व, राष्ट्रसेवेतील संघाची भूमिका यावर विवेचन करण्यात आले। यानंतर नवापूर शहरातील श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर येथून शिस्तबद्ध घोडेस्वार पथसंचलन सुरुवात करण्यात आली। पुढे नेहर रोड, जुनी पोस्ट गल्ली, कुंभावाडा, गांधी पुतळा, मेन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, कचेरी रोड, शास्त्री नगर, जनता पार्क, कॉलेज रोड, बसस्टँड मार्गे द्वारकेश्वर मंदिर येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली। घोषवादनासह स्वयंसेवक भगवा ध्वज हाती घेत संघगीतांच्या तालावर शहराच्या प्रमुख मार्गावरून संचलन करत होते। संघाची शिस्तप्रिय स्वयंसेवकांचे पथसंचलन बघण्यासाठी नागरिकांनी, महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली। नागरिकांनी ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढत पुष्पवृष्टी करून स्वागत केले। कार्यक्रमाला नवापूर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। गुढीपाडवा व संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आयोजित या कार्यक्रमाने शहरात देशभक्तीचा माहोल निर्माण केला। दरम्यान नवापूर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। असं हे शताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय। ह्या शताब्दी वर्षातला आपला हा अत्यंत उत्साहवर्धक असा प्रथम उत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीने शोभून दिसतोय। संघाबद्दलची इत्थंभूत माहिती सर्व स्वयंसेवकांना आहे, पण भारतवर्षामध्ये आपण नववर्ष म्हणून, हिंदूंचं नववर्ष म्हणून आज आपण साजरा करतोय। आज या कार्यक्रमाप्रसंगी माझ्यासारख्या लहानशा स्वयंसेवकाला बौद्धिक देण्यासाठी या ठिकाणी संघाने ही सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल स्वयंसेवक संघाचा मनापासून आभारी असेल। आज हा दिवस याच्यासाठी पण महत्वाचा आहे। आज परमपूजनीय डॉक्टर हेळगेवारांचा स्मृती दिवस म्हणून देखील आज आपण साजरा करतोय। 100 वर्ष पूर्ण होत असताना अनेक कार्य आपण सोबत घेऊन चालतोय। भारत देशासाठी आणि भारताला परमवैभवापर्यंत नेऊन घेण्यासाठी नवतरुणांना घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या प्रमाणामध्ये आज करताना आपल्याला दिसतंय। खरं तर एक जागृत युवक, सर्जनशील युवक, कर्तव्य दक्ष युवक, देशासाठी बलिदान देणारा युवक, देशासाठी प्राण न्यौछावर करणारा युवक आणि देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा युवक घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आज अबाधितपणे गेल्या 100 वर्षापासून करताना आपल्याला दिसतंय।